रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. आज एकादशी आणि उद्या प्रदोष आहे. तर उद्या काय करायचं आपल्याला? श्रावण आहे ना, श्रावण आता पाहता पाहता 2 दिवसांनी संपून जाईल. तर उद्या प्रदोषच्या दिवशी घरामध्ये आपण एक आदल्या दिवशी एक मधाची बाटली म्हणजे आजच आणून ठेवा. सकाळी आणली तरी चालेल. ज्यांना लग्नामध्ये अडथळे येत असतील किंवा काही काम होत नसेल. आणि मागे पण एक व्हिडिओ टाकला होता की चण्याची डाळ भिजवून ती महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा. मी काही माझ्या मनातलं नाही सांगितलं होतं. हा ऋणमोचक महादेव ओंकारेश्वरला नर्मदेच्या संगमावर हा महादेव आहे. तर आपण एवढं लांब जाऊ शकतो का? नाही ना. मग आता श्रावण भेटतोय, थोडीशी 1 चमचा म्हणजे चण्याची डाळ भिजू घालायची उद्याच म्हणजे प्रदोष काळी. तर आणि ती महादेवाच्या पिंडीवर भिजवलेली डाळ आणि ते पाणी एकत्र महादेवाच्या पिंडीवर अर्पण करून यायचं. त्याच्यानंतर ती मधाची बाटली तिथेच ठेवून यायची. म्हणजे आपण ठेवून यायची फक्त. ज्यांना कलह असेल, काही संसारात म्हणा, लग्नाचं म्हणा, कुठली बाधा असेल म्हणा, नोकरीत म्हणा, तर हा सुंदर उपाय करून बघा. श्रावण आहे त्याच्यामध्ये आणि प्रदोष आहे तर करा. तुम्ही केल्याशिवाय राहू नका. हे काही अंधश्रद्धा आणि श्रद्धेचा विषय आहे. महादेव हा भोळा आहे. तो आपला श्रद्धेचं अगदी मोठं ठिकाण आहे. आधी बी तो आहे, अंत बी तो आहे. तुम्ही करा आणि अनुभव घेऊन बघा. चण्याची डाळ चढवल्याशिवाय राहू नका. हा ऋणमोचक महादेवाचं घेणं आहे. म्हणजे काय ऋण चुकलं असेल तेव्हा तर माफ करा असं आपण म्हणू शकतो. करून बघा. हा महादेव ओंकारेश्वरला कधीही तुम्ही गेलात, नर्मदेच्या काठावर संगमावर तुम्ही आंघोळीला गेलात, तिथे ऋणमोचक महादेवाचं मंदिर आहे. तिथे ही डाळ चढवली जाते. म्हणून मी अनुभव घेतले. बऱ्याच लोकांना अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगत असते. तुम्ही केल्याशिवाय राहू नका. करा आणि आनंद घ्या. मग म्हणा बरं सगळ्यांनी रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय.